आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती आहे. म्हणजेच एक आदर्श माता ही कशी असली पाहिजे याचं अत्यंत मोठं उदाहरण आपण आज राजमाता जिजाऊकडे पाहतो. कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच संस्कार अशा प्रकारचे दिले आणि त्याच संस्कारातून निर्माण झालेलं हे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपण पाहतो. म्हणजे एका आईने जर एखाद्या मुलावर ठरवून संस्कार करायचे जर ठरवले तर एक आदर्श पुत्र निर्माण होऊ शकतो आणि तो आदर्श पुत्र आज 21व्या शतकामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत या ठिकाणी स्वामी विवेकानंदांसोबत सुद्धा पुत्र आपल्याला असण्याची गरज आहे. कारण संपूर्ण जगामध्ये भारतातील अध्यात्म हे कसं सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी 18व्या शतकामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण जगात अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता त्या ठिकाणी की सर्वश्रेष्ठ धर्म हा कोणता आहे आणि या सर्वश्रेष्ठ धर्म हा ख्रिश्चन धर्म कसा आहे हे पटवून सांगण्यासाठी दरवर्षी अमेरिकेच्या शिकागोमध्ये धर्म परिषद भरवली जात असते आणि या धर्म परिषदेमध्ये अनेक विद्वानांना तत्वज्ञांना त्या ठिकाणी बोलवलं जायचं आणि शेवटी त्या धर्म परिषदेमधला शेवटचा सार काय निघायचा तर येशू ख्रिस्त आणि त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म हा आधुनिक काळातला सगळ्यात मोठा धर्म आहे, तोच परोपकारी धर्म आहे, तोच प्रेममय धर्म आहे अशा प्रकारचा शेवटचा सार त्या ठिकाणी काढला जायचा. पण जेव्हा अशाच प्रकारची एक धर्म परिषद 1856 मध्ये त्या ठिकाणी बनली त्यावेळेस मात्र या ठिकाणी आपल्या देशातून स्वामी विवेकानंद यांना सुद्धा त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि ते पाचारण करण्याच्या पाठीमागचा उद्देश हा आपल्याच देशातल्या महाराजांचा काही ठिकाणी होता की त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदू धर्म तिथपर्यंत पोहोचवावा हा उद्देश त्या पाठीमागे होता. आणि मग अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद गेले. तिसऱ्या दिवशी धर्म परिषदेमध्ये शेवटी 5 मिनिटाचा त्यांना वेळ त्या ठिकाणी मिळाला आणि त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद गेले की येथे जवळल्या माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, धर्म परिषदेमध्ये पहिल्यांदा आणि आतापर्यंत झालेल्या धर्म परिषदेमध्ये आजपर्यंत कोणीही समोर बसलेल्या श्रोत्यांना बंधू आणि भगिनी अशा प्रकारचा शब्द कधी वापरला नव्हता आणि तो शब्द पहिल्यांदा अमेरिकेतल्या तिथल्या सगळ्या सज्जन माणसांना तो इतका आवडला की त्यांनी अशा प्रकारचा विचार केला की काय धर्म सांगतो यांचा की विश्वकल्पना कशा स्वरूपाची आहे तर समोर बसलेल्या सर्व समाजातले सगळे कोण आहेत म्हणजे तो बंधू आणि भगिनी आहे आणि जर बंधू आणि भगिनी अशा प्रकारचा जर आपण शब्द उच्चार केला तर जगामध्ये सगळीकडे शांतता प्रस्थापित होईल आणि पुन्हा कधी युद्धाचं सावट निर्माण होणार नाही अशा प्रकारचा त्या अर्थाने वापरलेला तो शब्द होता आणि तो प्रचंड टाळ्याने स्वामी विवेकानंदाच्या त्या 2 शब्दाने ती 5 मिनिटाची पहिली जे विचार त्यांचे होते ते अमेरिकेच्या लोकांना पडले आणि पुढे कितीतरी दिवस स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी हिंदू धर्माबरोबरच वैदिक ज्ञान सनातन धर्म हे कसं सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व धर्माची जननी ते कशा स्वरूपाचं आहे हे जेव्हा पकडून सांगितलं तेव्हा यहुदी असतील ख्रिश्चन असतील किंवा अनेक धर्म होते त्या सगळ्या धर्माची जननी हिंदू धर्म कसा आहे हे त्यांनी पकडून सांगण्याचं काम केलं आणि आज सुद्धा जगाला अशाच प्रकारच्या एका सुपुत्राची गरज आहे. जगात आपल्याला विश्वगुरु बनण्यासाठी तर अशा युवकांची गरज आहे.